आणि फार वेळ मी घेणार नाही. सुरुवातीला फक्त थोडक्यात अनुरूपची माहिती सांगतो. कदाचित तुमच्यापैकी बहुसंख्य अनुरूपचे मेंबर्स असतील, पण तरी थोडा इतिहास, थोडे अनुरूपचे उपक्रम याबद्दल तपशीलवार माहिती देणं गरजेचं आहे. साधारणपणे 42 वर्षांपूर्वी अनुरूप विवाह संस्था अंजली कानेटकरांनी पुण्यामध्ये चालू केली. त्यानंतर 25 वर्षांनी अंजली कानेटकरांची मोठी सून गौरी कानेटकर यांनी सगळी धुरा स्वतःच्या खांद्यावरती घेतली. 2001 मध्येच गौरी कानेटकरांचा मोठा मुलगा अमेय कानेटकर यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट anurupviva.com ही बनवली. 2004 मध्ये अनुरूपची पहिली पुण्याबाहेरची शाखा सांगलीला सुरू झाली. गेल्याच महिन्यात अनुरूपचं 15वं ऑफिस पिंपरी चिंचवड इथे चालू झालं आहे. आणि 2014 पासून गौरी कानेटकरांचा दुसरा मुलगा तन्मय कानेटकर, मीही पूर्ण वेळ अनुरूपमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे तिसऱ्या पिढीचा दुसरा प्रतिनिधी अनुरूपमध्ये सध्या कार्यरत आहे. नॉर्मली अनुरूपचं वेगळेपण कशात आहे असं जेव्हा म्हणलं जातं तेव्हा आम्ही सांगतो की फक्त डेटाबेस असणारी ही जागा नाही, फक्त डेटा बँक नाही आहे. इथे डेटा तर आहेच आहे, डेटाबेस तर आहेच आहे, असंख्य स्थळ आहेत. 26,000 प्रोफाईल्स अनुरूपच्या वेबसाईटवरती आता आहे. पण डेटाबेसच्या पलीकडे जाऊन अनुरूप काय काय करतं त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे ते म्हणजे जाहीर कार्यक्रम. या कार्यक्रमांची फक्त मी नावं सांगतो, फार तपशिलात जात नाही कारण वेळ अपुरा पडेल. जवळपास 15-16 वर्षांपूर्वी अनुरूपने एक पहिला कार्यक्रम आपला लॉन्च केला, शोध अनुरूप जोडीदाराचा. म्हणजे अनुरूप जोडीदाराचा शोध कसा घ्यावा, काय करावं, काय करू नये, काय पाळावं, काय टाळावं, डूज अँड डोंट्स, सिंपल. तो मुलामुलींसाठी होता खास. मग तो कार्यक्रम झाल्यानंतर अनेक मुलं मुली आमच्याकडे आले, आम्हाला भेटले, आम्हाला त्यांनी फीडबॅक दिला. काहींनी रिटर्न फीडबॅक दिला, काहींनी आम्हाला भेटून सांगितलं, काहींनी नंतर फोनवर सांगितलं. आणि सगळ्या मुला मुलींनी असं सांगितलं की हा जो सगळा फीडबॅक तुम्ही आम्हाला देताय ना, तो हे तुम्ही आम्हाला जे सांगितलं कार्यक्रमात ते खूप चांगलं आहे, आम्हाला पटलंय, आम्हाला मान्य आहे. फक्त अजून एक आमची रिक्वेस्ट आहे. आम्ही म्हटलं काय रिक्वेस्ट आहे सांगा बाबा, आम्ही सुधारणा करायला तयार आहोत. सगळ्या मुला मुलींनी आम्हाला सांगितलं की हा कार्यक्रम तुम्ही आमच्यासाठी घेतलात, मुला मुलींसाठी घेतलात, तसाच एक कार्यक्रम आमच्या पालकांसाठी पण घ्या ना. आम्ही म्हटलं व्हॅलिड मुद्दा आहे. आपल्या पालकांची लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत असणारी इन्व्हॉल्वमेंट बघता पालकांसाठी सुद्धा कार्यक्रम घेणं गरजेचं आहे. आणि तिथून अनुरूपचा दुसरा कार्यक्रम आला. त्या कार्यक्रमाचं नाव आहे लग्न मुलामुलींची चिंता पालकांची. जसं मुलामुलींचं लग्न झाल्यानंतर मुलं मुली नवीन एका रोलमध्ये जातात, नवरा बायको, सून जावई, हे नवीन रोल्स ते घेत असतात, त्याची तयारी त्यांना करायची असते. तसं पालकही नवीन रोलमध्ये जात असतात. तो रोल म्हणजे सासू सासरे. आणि म्हणून त्या रोलसाठीची तयारी म्हणून अनुरूपचा पुढचा कार्यक्रम आला सासू सासरे होताना. अनेक गोष्टी असतात की ज्या लग्ना आधीच जाणून घेतल्या तर त्याचे बरेच फायदे होतात. आणि म्हणून अनुरूप एक दिवसभराची कार्यशाळा घेतं, रंग लग्नाचे, लग्नापूर्वीच जाणायचे. ही फक्त मुला मुलींसाठी कार्यशाळा असते. वर्षात आपण 2 वेळा कार्यशाळा घेतो, एक पुण्यामध्ये आणि एक मुंबईमध्ये. रंग लग्नाचे, लग्नापूर्वीच जाणायचे, दिवसभराची कार्यशाळा असते. आणि या कार्यशाळेमध्ये गायनेकॉलॉजिस्ट, सेक्सॉलॉजिस्ट, सायकोलॉजिस्ट अशी मंडळी येतात आणि मार्गदर्शन करत असतात. त्याचबरोबर सातत्याने आपले गप्पांचे कार्यक्रम चालू असतात, कारण मोठ्या कार्यक्रमांमध्ये थेट इन्फॉर्मल इंटरॅक्शन होत नाही, प्रश्नांना सगळे उत्तरं देता येतातच असं होत नाही. त्यामुळे वधू गप्पा, वर गप्पा, वधूवर गप्पा, पालक गप्पा असे आपले गप्पांचेही कार्यक्रम अनेक होत असतात. आजकाल एखाद्या कोणत्याही मुलाला किंवा मुलीला एखादं प्रोफाईल सजेस्ट केलं, एखादं स्थळ सुचवलं की 100 99 मुलं मुली हे आपला मोबाईल काढतात, स्मार्टफोन काढतात, त्याच्यावरचं फेसबुक उघडतात आणि त्या मुलाचं प्रोफाईल बघतात. सोशल मीडियाचा इतका जास्त इम्पॅक्ट आपल्यावरती असताना सोशल मीडियाचा लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत इम्पॅक्ट नसेल असं अशक्यच आहे. त्यामुळे पुढचा अनुरूपचा कार्यक्रम आला सोशल मीडिया आणि लग्न किंवा FB लाईक्स आणि लग्न. पूर्वी मी 10 वर्षांपूर्वी अनुरूपमध्ये एक थोडंसं काम करायचो अपडेशनचं वेबसाईटमध्ये, असं माझं पॉकेट मनी सारखं. तेव्हा पाहिलेली प्रोफाईल्स आणि आत्ता मी बघतो ती प्रोफाईल्स याच्यात अनेक अर्थाने फरक झालेला दिसतो मला त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये. त्यातला एक फरक असा दिसतो ती म्हणजे पास्ट रिलेशनशिप्स, मुला मुलींची पास्ट रिलेशनशिप्स.
त्यामुळे हाही विषय कुठेतरी बोलला गेला पाहिजे, त्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे, त्याबद्दल गायडन्स दिला गेला पाहिजे असं अनुरूपला वाटल्यामुळे रिलेशनशिप्स मनातलं ओठांवर हा एक अनुरूपचा अतिशय आगळावेगळा असा कार्यक्रम आम्ही लॉन्च केला आणि त्यालाही असाच तुडुंब प्रतिसाद नेहमीच मिळत आला. याच मालिकेतला पुढचा कार्यक्रम म्हणजे लग्न आणि पत्रिकेचं गौडबंगाल. 2003 पासून आपण हा कार्यक्रम घेतो आहोत, दरवर्षी घेतो आणि त्याला नेहमीच तुडुंब प्रतिसाद मिळत आला आहे. हे सगळे कार्यक्रम आपण का घेतो असा एक प्रश्न साहजिकच अनेकांच्या मनात येतो की हे छान तुम्ही कार्यक्रम घेता ते ठीक आहे, पण का घेता? यामागची एक सिंपल फिलॉसॉफी आमची अशी आहे की तुम्ही इथे पाहिलं असेल आपल्या सगळ्या बॅनर्सवरती किंवा आपल्या सगळ्या जाहिरातींमध्ये आपण असं म्हणलंय की इथे लग्न जमते. ते जमतंच, त्याचा प्रश्नच नाही. 50,000 पेक्षा जास्त आपण लग्न आजपर्यंत जमवली, पण इथे लग्न जमते, इथेच अनुरूपची जबाबदारी संपते असं आम्हाला वाटत नाही. अनुरूप असं मानतं की इथे लग्न जमते हे तर महत्वाचं आहेच, पण इथे जमणारं लग्न हे टिकलं पाहिजे, खुललं पाहिजे, प्रगल्भ झालं पाहिजे आणि त्याची तयारी ही लग्नाआधीच सुरू केली पाहिजे. आणि म्हणून हे सगळे कार्यक्रम, गायडन्स देणारे मार्गदर्शनपर कार्यक्रम अनुरूप सातत्याने घेत असतं. वर्षाला जवळपास 55 पेक्षा जास्त कार्यक्रम अनुरूप आयोजित करत असतं. त्याची यादी तर आम्ही वर्षाच्या सुरुवातीलाच डिक्लेअर करतो. त्यामुळे वर्षभर कोणकोणते कार्यक्रम कुठे कुठे आहेत आणि महाराष्ट्रभर घेत असतो. इथून पुढचे कार्यक्रम कुठे कुठे आहेत हे कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात मी सांगेनच, पण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही आपले सातत्याने कार्यक्रम चालू असतात. आता फार वेळ मी घेत नाही, ऑलरेडी आपण एक 5-10 मिनिटं लेट आहोत. त्यामुळे आजचे जे आपले प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर संदीप अवचट यांना आणि माझी आई अनुरूपच्या संचालिका गौरी कानेटकर यांना मी मंचावर आमंत्रित करतो. आणि गौरी कानेटकर यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर अवचट यांचं त्यांनी स्वागत करावं. हा पुष्पगुच्छ कागदी फुलांचा आहे आणि तो गौरी कानेटकरांची आई रोहिणी पाटेकर यांनी स्वतः बनवलेला आहे. थोडक्यात डॉक्टर संदीप अवचट यांची मी ओळख करून देतो. डॉक्टर अवचट हे गेल्या 20 वर्षांपासून ज्योतिष अभ्यासक म्हणून कार्यरत आहेत. व्यसनमुक्ती आणि वैवाहिक जीवनातील समुपदेशनासाठी त्यांनी केलेलं कार्य हे विविध पुरस्कारांनी गौरवलं गेलं आहे. हस्तसामुद्रिक, पारंपरिक कुंडली, न्यूमरोलॉजी, वास्तुशास्त्र यात त्यांचा विशेष अभ्यास आहे. डॉक्टर अवचट हे भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक टीव्ही कार्यक्रमात सहभागी होत असतात. स्टार माझा आणि स्टार प्रवाह या चॅनलवरचे त्यांचे कार्यक्रम प्रसिद्ध आहेत. स्टार प्रवाहावर विशेषतः लग्नविषयक त्यांचा कार्यक्रम होता जोडी जमली रे, तर तोही अतिशय प्रसिद्ध झाला. राजकीय भाकीत, निवडणुकांचे अंदाज आणि सामाजिक भाकीतांचे अंदाज याबद्दलची त्यांची अचूकता सर्वज्ञात आहे. अमेरिकेत बराक ओबामा यांचं भविष्य सांगून अवचट यांनी त्यांची प्रशंसा प्राप्त केली आहे. नुकतंच त्यांनी ड्रगलेस थेरपी, नॅचरोपॅथी या विषयामध्ये डॉक्टरेट मिळवली आहे आणि डॉक्टरेट मिळवल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. आणि अधिक वेळ न दवडता मी सगळी धुरा आईच्या हातात देतो. धन्यवाद. नमस्कार. लग्न आणि पत्रिकेचं गौडबंगाल हा जो कार्यक्रम आहे ना, हा खरं म्हणजे मला स्वतःला वैयक्तिक आवडत नाही. त्याचं कारण असं आहे, अनुरूपची भूमिका अशी आहे, म्हणजे आमच्याकडे लोक येतात आणि विचारतात काय करावं, तर मी म्हणते नाही, बघूच नका पत्रिका, कारण मला लवकर लग्न जमायला हवं असतं आणि पत्रिकेने फारच उशीर होत राहतो. कारण गौडबंगाल हा शब्द आहे ना, हा खूप मजेशीर आहे. म्हणजे असा की समजा माझी मुलगी लग्नाची आहे, तर माझे 20 फिल्टर्स पत्रिकेचे फक्त आणि समोरच्या व्यक्तीचेही तेवढेच. असं करत असताना लग्न कधी जमायचं? त्याच्या व्यतिरिक्त तो सेटल्ड पाहिजे, पैसे पाहिजेत, शिकलेला पाहिजे, जॉग्राफिकल फरक तर असतोच, पुणे मुंबईच पाहिजे, जबाबदारी नको, त्याचा फ्लॅट पाहिजे, वगैरे वगैरे.
इथे कॉम्प्रोमाइज कुठेच नसतं आणि पत्रिकेतही नसतं. आणि मग असं करता करता वय वाढत जातं आणि मग लोक येतात आणि म्हणतात 2 वर्ष अनुरूपला आहे तरी लग्न ठरत नाही. मग कुठेतरी मला त्रास होतो. त्यामुळे अनुरूपची भूमिका अशी आहे की पत्रिका बघूच नका. पण असं थोडंच होणार आहे की मी सांगितलं आणि लोक बदलली लगेच वा छान छान नाही बघत पत्रिका, असं काही होणार नाहीये. आणि कुठलीही सुधारणा ही मुंगीच्या पावलांनी होत असते. पण आम्हाला असं वाटलं की पत्रिकेवरती जे विसंबणं आहे सध्याचं, डिपेंडन्सी जी तयार झालेली ती कुठेतरी थांबली पाहिजे. 1-2 कॅटेगरीज असतात लोकांमध्ये, अर्धवट ज्ञान आणि अज्ञान. पत्रिकेच्या बाबतीत अर्धवट ज्ञानी मंडळी खूप आहेत. म्हणजे कुठलंही प्रोफाईल सुचवलं आणि ते आपल्या घरांमध्ये मंगळ दिसला रे दिसला की जणू काही मी झुरळासहित प्रोफाईल हातात दिलंय अशा पद्धतीने ते झटकून टाकलं जातं. आणि मग आम्हाला असं वाटलं की ठीक आहे, आता बघायची ना पत्रिका तुम्हाला, मग निदान डोळसपणाने बघा. असा एक विचार हा कार्यक्रम करण्यामागे आहे. आणि म्हणून प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या दिग्गज तज्ज्ञांना आपण या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करत असतो. आजचा योग फार छान आहे, कारण गेली 2 वर्ष प्रयत्न करत होते की अवचट सर आपल्या कार्यक्रमात येतील, पण त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ते जमत नव्हतं. पण आज तो योग जमून आलाय त्यामुळे छान वाटतंय. परत एकदा स्वागत. कार्यक्रमाचं स्वरूप असं असणार आहे की तुमच्या वतीने तुमच्या मनातले प्रश्न मी विचारणारच आहे सुरुवातीला, आणि सगळ्यात शेवटी एक 20 मिनिटं आपण तुमच्यासाठी देणारच आहोत वेळ. आमचे व्हॉलेंटियर्स इथे चिठ्ठ्या घेऊन असतील, त्यांच्यावरती प्रश्न लिहा कागदावर आणि ते आम्हाला पुढे पाठवा. माईक देणार नाही आहे हातात या विषयासाठी तर नाहीच देणार, पण तुमचे प्रश्न नक्की पुढे पाठवा. मी ते तुमच्या वतीने आपले आजचे तज्ज्ञ आहेत त्यांना विचारणार आहे. एक नक्की आहे की इथून जाताना मनामध्ये कुठलीही शंका घेऊन जाऊ नका आणि बाहेर पडताना चला एवढं सगळं गौडबंगाल असेल तर नकोच बघायला पत्रिका असं ठरवून बाहेर पडावं अशी थोडीशी अपेक्षा मी नक्की करणार आहे. मला वाटतं आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मनापासून धन्यवाद गौरीताई. अनुरूपचे सगळे लग्न जमण्यासाठी मनापासून प्रयत्न करणारे सहकारी आणि ज्यांच्यामुळे 100% लग्न जमतं अशा या अनुरूप विवाह संस्थेने आयोजित केलेला हा कार्यक्रम, या सगळ्यांचे आधी पहिल्यांदा मनापासून मी इथे आभार मानतो. मी ज्योतिषी असल्यामुळे आमच्या दृष्टिकोनातनं मुहूर्त या गोष्टीला फारच महत्त्व आहे आणि अशा मुहूर्तावर मी तुमच्यासमोर बसलेलो आहे की तुमच्या सगळ्यांच्या पत्रिकेत अनुरूप नावाचा एक ग्रह तुमच्या सगळ्यांचं मंगल करण्यासाठी इथे आलेला आहे. या गोष्टीची 100% खात्री मला इथे आहे. याचं कारण सांगतो की अनुरूपकडनं कुठल्याही प्रकारची स्पॉन्सरशिप न घेता मी स्वतः अनुरूपचा फार मोठा चाहता म्हणून देश विदेशात कुणाचंही लग्न जमवायचं असलं की सांगतो की गौरीताईंकडे जा, त्या तुमचं नक्की लग्न जमवतील. आणि तो विश्वास गौरीताईंनी आत्तापर्यंत गेल्या 10 वर्षात 100% सार्थ करून दाखवलेला आहे. त्यामुळे त्या पद्धतीचं एक अनुरूपशी असलेलं माझं नातं हे मला फार महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून मला तुमच्या मनात एक विश्वास पेरायचा आहे की अनुरूपमध्ये नुसतं लग्न जमतं असं नव्हे, तर जमलेलं लग्न हे फुलतं, टिकतं आणि त्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी अनुरूप घेतं. म्हणून अनुरूपचं तुमच्या पत्रिकेतलं असलेलं स्थान हे महत्त्वाचं आहे. मी 1 मिनिटात फक्त तुम्हाला माझी पार्श्वभूमी सांगतो आणि मग त्याच्यानंतर आपण गौरीताईंशी गप्पांना सुरुवात करूया. मी असा ज्योतिषी आहे की माझा मंत्र तंत्र बाकी या सगळ्या गोष्टींवर मुळीच विश्वास नाही. तुम्ही ऐकताय ती 100% गोष्ट खरी आहे. कारण ज्योतिषी म्हटले की पेपरमध्ये आपण जाहिरात बघतो की तुम्ही या, आपण पत्रिका करू, अमुक अमुक ग्रहांच्या शांती करू आणि या सगळ्या गोष्टीतनं आपलं 100% काम होईल. मंडळी, मला फक्त तुमच्या मनात एकाच प्रश्नाचं बीज इथे पेरायचं आहे की जर
नशीब बदलण्याची किंवा ग्रहांची संपूर्णपणे असलेली अनिष्ट स्थिती बदलण्याची शक्यता या शास्त्रामध्ये काही अंशी आहे, मी अगदी नाही म्हणत नाही, पण अशी जर कुठली तांत्रिक प्रक्रिया असती तर आधी सगळ्यात पहिल्यांदा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रहपूजा आणि शांती विनंती करून मीच देशाचा पंतप्रधान म्हणूनच आज या कार्यक्रमाला इथे येऊ शकलो असतो, कारण त्यातली थोडीफार माहिती मलाही आहे. अंधश्रद्धेचा भाग इथे मुळीच नाही. मला आज फक्त एकच गोष्ट इथे सांगायची आहे की तुमच्या मनात असलेल्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत त्या कल्पनांवर दणदणीत प्रहार करणं हे मला निश्चितपणे आवडतं. गेल्या 22 वर्षापासून या प्रकारच्या अंधश्रद्धांवर, या प्रकारच्या रूढींवर, होय मी 100% ज्योतिषी आहे तरीसुद्धा हे अतिशय जबाबदारीने सांगतो, कारण वेगळ्या पद्धतीने आपण या शास्त्राकडे आत्तापर्यंत कधी बघितलेलंच नाही. काही गोष्टी अशा असतात की त्या जिन्याच्या पायऱ्यांसारख्या असतात आणि काही गोष्टी अशा असतात की त्या आधाराला धरलेल्या दोरासारख्या असतात. त्यामुळे शास्त्र हे त्या आधाराला धरलेल्या दोरासारखं आहे असं मला वाटतं. आपली जी मानसिकता असते ती मानसिकता बदलून पत्रिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन जर आपण व्यवस्थित पद्धतीने ठेवला तर लग्नासारख्या सहजीवनात आपण एक नवीन संजीवन निर्माण करू शकतो. आणि मग निश्चितपणे आत्ता गौरीताई जसं म्हणल्या की इथून जाताना आपण काय पाहायचं आणि नक्की काय टाळायचं हे आपल्याला माहीत असेल, आणि टाळायच्या असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या 80% असतील आणि बघायच्या असलेल्या गोष्टी असतील त्या 20% असतील. मला या गोष्टीची 100% खात्री आहे की जर आपण या पद्धतीने पत्रिकेकडे बघायला सुरुवात केली तर आपल्या आयुष्यात निश्चित आनंद हा निर्माण होईलच. एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मग कामाला सुरुवात करू. एक गृहस्थ होते आणि त्या गृहस्थांच्या पत्नीचा ज्योतिषावर अजिबात विश्वास नव्हता. त्या गृहस्थांनी आपल्या पत्नीला सांगितलं की मला एक स्कूटर विकत घ्यायची आहे. तर ती म्हटली की तुम्ही असं करा, तुम्ही अवचटांकडे जा आणि चांगला मुहूर्त बघा, व्यवस्थित बघा आणि मग ती स्कूटर विकत घ्या. तर ते म्हणले की ते काही मुहूर्त विहूर्त असला काही भाग मला वाटत नाही, माझ्याकडे पैसे आहेत, मी काय केव्हाही घेऊ शकतो. आणि म्हणून जाऊन ती दिवाळीच्या कचकचीत अमावस्येला स्कूटर विकत घेऊन आले. स्कूटर विकत घेऊन आल्यानंतर त्या बायकोनी स्कूटरला ओवाळायच्या आधी नवऱ्याला ओवाळायला सुरुवात केली आणि सांगितलं की आणायची होती तर नेमकी कशाला आणली, मुहूर्त तरी बघायचा होता. आता या स्कूटरला घेऊन तुम्ही गेलात तर नंतर काही प्रॉब्लेम झाला तर, तुम्हाला अपघात झाला तर, असं त्या बाई त्यांना खूप बोलल्या. शेवटी ज्योतिषावर विश्वास नसलेले ते गृहस्थ एका ठराविक बिंदूपर्यंत पोहोचल्यानंतर आपल्या बायकोकडे बघून शांतपणाने म्हणले की तुला सुद्धा मुहूर्त बघूनच घरात आणली, पण 30-40 निघायचं तो निघाला सगळ्यांकडे. म्हणजे असं असू शकेल, माझं काही म्हणणं नाही, पण काही गोष्टी खऱ्या आणि काही सगळे गोष्टी मनापासून असले. हो, म्हणजे त्यांच्यातला आलेला जो एनर्जी आहे ती मला जाणवली. खूप छान. आपल्या अनुरूपमध्ये येणारी जी मंडळी आहेत की नाही, तर मला असं लक्षात येतं की छोट्या छोट्या गोष्टींपासनं खूप भीती, असुरक्षितता, की मंगळाबद्दल उल्लेख झाला मगाशी, पण सगोत्र आहे, एक नाळ आहे, राक्षसगण, मनुष्यगण, म्हणजे आणि त्याच्यात आपले जे मराठीतले वाक्प्रचार निर्माण झालेले आहेत तर ते खूप भीती निर्माण करणारे, की काय राक्षस मनुष्याला खाऊन टाकतो किंवा मुळावर येतो, मूळ नक्षत्रवली मंडळी, काय अमकी तमकी नक्षत्र असेल तर सासू मरते, किंवा मृत्यू षडाष्टक योग, यातला मृत्यू त्याला जोडलेला असतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की नाही, यांनी खूप घाबरतात मंडळी. तर असं जे सिंगल असतं की सगोत्र आहे आणि मग त्याच्यावरती कुणीतरी सांगतं की मामाच्या मांडीवर बसून कन्यादान केलं तर चालतं, किंवा कुंभविवाह आहे, वैधव्य योग आहे तर कुंभाशी आधी लग्न करावं आणि मग म्हणजे एक झाला बाबा विवाह आणि दुसरा. तर या सगळ्या एक सिंगल गोष्टींमध्ये किती तथ्य आहे? यातल्या ज्या गोष्टी आहेत परंपरानुसार, आपल्या पत्रिकांनुसार असलेल्या ज्या या सगळ्या मिथ्स आहेत असं ते मला नेहमी वाटत राहतं. त्याचं कारण असं की आपल्या शास्त्रामध्ये ज्या वेळेला शास्त्र डेव्हलप होत गेलं त्यावेळेची जी परिस्थिती असते, त्यावेळेच्या प्रोबॅबिलिटीज आणि त्यावेळेचे नियम हे माणसाला त्या परिस्थितींमध्ये त्या साच्यात घालत असतात असं माझं म्हणणं आहे. पूर्वीच्या काळचे असणारे नियम, पूर्वीच्या काळची असणारी सामाजिक परिस्थिती, या सगळ्या गोष्टीचा भविष्य या गोष्टीवर फार मोठा परिणाम होता. बृहत संहितेसारखं कुंडलीचं जे शास्त्र ज्या वेळेला सांगितलं गेलं त्यावेळेचा जो समाज होता
त्यावेळेच्या असणाऱ्या ज्या धारणा होत्या त्या इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या होत्या. त्या धारणा, ते नियम आत्ताच्या असलेल्या आधुनिक संस्कृतीच्या अनुषंगाने 100% साफ चुकीचे आहेत असं मला वाटतं. यातलं तुम्हाला मी कारण सांगतो. आता उदाहरणार्थ आपल्याकडे एक पत्रिका जेव्हा आपण बघायला सुरुवात करतो तेव्हा मला हमखास येणारा एक प्रश्न आहे की लोक इंटरनेटवर काय काय वाचतात, त्यांना कुंडलीचं कुणाकडून आलेलं ज्ञान असतं आणि ते म्हणतात की अहो कुंडलीला गुरुबळ नाही आहे, तर ते कधी, तो काय प्रॉब्लेम आहे. किंवा मग आता ते यावेळेला आमचे जे गुरुजी आहेत ते म्हणतात की गुरुबळ नसल्यामुळे आता 3 वर्ष लग्नाचा योग नाही. तर मला हे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगू द्या की गुरु हा आपल्या आयुष्यातला असा एक असणारा ग्रह असतो की जो वर्धिष्णू म्हणजे वाढत जाणाऱ्या गोष्टींचा कारक असणारा एक अत्यंत संयत, संन्यासी आणि अत्यंत शुभ ग्रह असा मानला गेलेला ग्रह आहे. संस्कार या गोष्टीवर त्याचा फार मोठा पगडा आहे. पूर्वीच्या काळी असं होतं की 8व्या वर्षी मुलाची मुंज व्हायची, त्यावेळेला उन्नयन संस्कार करण्यासाठी त्या गुरुचं अनुकूलता असणं हे बघणं फार महत्त्वाचं होतं. आणि त्याच वेळेला 8व्या वर्षी मुलीचंही लग्न करण्याची धावपळ असायची. म्हणजे आपण बघायचो की पूर्वीच्या काळी 8 वर्षाची म्हणजे घोर नवरी असा एक शब्दसुद्धा त्यावेळेला असायचा. तर तेव्हापासून पत्रिकेत असा एक भाग सुरू झाला की नाही म्हणजे मग गुरुचंही अनुकूलन आहे का तेवढं बघा. आत्ता मला तुम्हाला या सगळ्या पद्धती सांगावं असं वाटतं की गुरु हा जो आहे तो भाग फक्त संस्कारासाठी म्हणजे अनुकूल शुभत्वासाठी तेवढाच बघा. गुरुचं बळ नसलं तर लग्न होत नाही. याच पहिल्या गोष्टीवर माझा पहिला कडाडून विरोध आहे. नुसता गुरु हा विवाहासाठी बघणं गरज नाही. याचं कारण विवाहासाठी जर बघायचं असेल तर शुक्र आणि मंगळ जे भोगाचे ग्रह आहेत तुमच्या आयुष्यामध्ये शारीरिक सौख्याचा जो भाग सुरू होतो तो शुक्र असतो आणि शुक्र बघणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आता आपण एक नाडीकडे जाऊया. या तुमच्या प्रत्येक गोष्टीचा मी तुम्हाला उलगडा करतो. एकनाड इतके मिथ्स आहेत आपल्याकडे की लोक माहीत नसतं. समोर पत्रिका येते, आम्ही पत्रिका बघतो आणि तातडीने म्हणून सांगितलं जातं की एकनाड आहे ना मग आम्हाला नको, कारण मुलंच होत नाहीत आहोत. तर याच्यासारखा मूर्खपणा आपण सगळ्या मंडळींनी आता 100% काढून टाकला पाहिजे. का ते सांगतो. आपल्या आद्य, मध्य आणि अंत्य अशा 3 नाडी आपल्या जन्मताच आपल्या राशीमध्ये असतात. आपल्या राशीमध्ये जी नाड असते ती नाड आपल्या शरीरातल्या संपूर्ण क्रोमोसोमशी रिलेटेड असते असा एक समज आहे. तो शास्त्रीयदृष्ट्या कुठेही सिद्ध झालेला नाही. आणि मग तुम्ही आता बघा की खूप काळाची गरजच नाही. एक साधारणतः तुम्ही 50 वर्ष जरी मागे गेलात तरी त्या 50 वर्ष मागे गेलेल्या याच्यात 2 मुली असलेल्या कुटुंबाला असं विचारलं जायचं, अरे वा बहिणीला भाऊ नाही का, म्हणजे मग कुटुंबाला मुलगा नाही, वारस नाही, तुमचा वंश कसा पुढे जाणार. यासारखा वेडेपणा आणि मूर्खपणा आपल्या समाजामध्ये 100% होता. ती जी गोष्ट होती आमच्या पूर्वाचार्यांनी काही तक्ते लिहून काढले. पंचांग हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान असलेलं एक टेक्नॉलॉजी आहे असं मी मानतो. पण त्यातल्या ज्या काही फाइंडिंग्ज आहेत ती फाइंडिंग्ज ही फुलप्रूफ नाही. त्यावेळेला आमच्या पूर्वाचार्यांनी लिहिलं की एकनाड असेल तर स्त्रीच्या शरीरात असलेले एक्स आणि वाय क्रोमोसोम्स आणि पुरुषाच्या शरीरात असलेला आयदर एक्स किंवा वाय क्रोमोसोम याचा पूर्ण विचार केला जावा. आणि मग एक नाड असेल तर एकच क्रोमोसोम्स असतील. पुढची पिढी या फक्त मुली जन्मतील असं फक्त अझम्पशन, याला कुठलाही शास्त्रीय पुरावा नाही. म्हणून आजपासून तुमच्या पत्रिकेत जर एखादी एकनाड असली, कारण सुंदर मुलगी असते किंवा छान मुलगा असतो आणि आम्ही काही बघत नाही, आम्ही एक चार्ट बघतो, त्या चार्टमध्ये गुणमेलन येतं आणि त्या गुणमेलनात येतं एकनाड. मग लोक 100% म्हणून जातात की म्हणजे आमचा वंश पुढे जाणार नाही, पोरच होणार नाही, प्रॉब्लेम आहे. आणि याच्याही पुढचा आणखीन वेडेपणा म्हणजे लोक असं म्हणतात की आम्ही रक्तगट बघितला आहे ना, रक्तगटातनं जर तुम्हाला मुलगा होईल का मुलगी हे कळत असेल तर मी 1 कोटी रुपयाचं बक्षीस तुम्हाला द्यायला तयार आहे. यातनं काहीही कळत नाही. रक्तगट केव्हा बघतात? ज्या वेळेला पत्रिकेतलं 5मं स्थान बाधित असतं, तुमचे इंटरनल आणि बाह्य ऑर्गनमध्ये काही प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते, रिप्रोडक्टिव्ह झोनमध्ये पत्रिकेच्या जर काही प्रॉब्लेम असेल आणि या मुलाला किंवा या मुलीला संततीच्या बाबतीत काही प्रॉब्लेम होणार आहेत असं आधी आपल्याला बघता येणं शक्य असेल तरच एकनाडीचा विचार केला जावा. अदरवाईज एकनाड असेल तर खूप लोक असं नंतर येऊन हळहळतात की इतका छान मुलगा होता किंवा इतकी छान मुलगी होती, नेमकी एकनाड होती म्हणून आम्ही नको म्हणलो. ही गोष्ट आजपासून आपण सगळ्या पालकांनी 100% टाळायला पाहिजे. पत्रिकेचा या पद्धतीत आपण विचार करायला पाहिजे. नक्कीच. मंगळाला माईकला मंगळ असलं की असं होतं.
आणि मग अशा गुरुजींची मदत घ्यावी लागते. आपल्यासाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण आद्य, मध्य आणि अंत्य अशा 3 नाडी आहेत. त्यात एक नाडीची स्थळं बाद केली की 33% स्थळं बाद. 100%. त्यामुळे आता हे जे त्यामुळे- 33% आहे, तर 33% हे आरक्षण आजपासून आपण आपल्या पत्रिकेच्या संपूर्ण जनतंत्रातनं काढून टाकलंय असं मान्य करायला हरकत नाही. करेक्ट. सगोत्र. सगोत्र. आपल्या इथे शंकरांनी 27 ऋषींना काही काही टेरिटरीज वाटून दिल्या. ते 27 ऋषींची नावं सांगणं शक्य नाही, फक्त तुम्हाला त्याच्यातलं जे कळेल तेवढ्याच गोष्टी सांगतो. कळेल म्हणजे तुम्हाला कळेल म्हणून नव्हे, त्याची लांबण लागायला नको म्हणून. 27 ऋषी होते. त्या 27 ऋषींनी आपली प्रवरं सुरू केली, म्हणजे आपल्या संस्था सुरू केल्या की मी जर ऋषी असेल तर माझ्या जे फॉलोअर्स असतील, माझे जे अनुयायी असतील, त्या सगळ्या अनुयायांनी आता अशा अशा गोष्टी 100% नियमानुसार फॉलो केल्या जाव्या. त्या 27 ऋषींची 27 प्रवरं निर्माण झाली आणि त्या प्रवरालाच आपण गोत्र म्हणायला सुरुवात केली. तर त्या एक छोटा भाग असा होता की पूर्वीच्या काळी जग छोटं होतं, आपापसातले असलेले नातेवाईकांचे संबंध व्यवस्थित होते आणि खूप जवळच्या नातेवाईकांमध्ये आपापसात रोटीबेटीचा व्यवहार होत जायचा. त्यामुळे कोणी ना कोणीतरी कुठून ना कुठून तरी नातेवाईक हे लागायचंच. त्यामुळे या गोष्टीतनं जवळच्या नातेसंबंधातनं एका ब्लड ग्रुपमधनं निर्माण झालेले जे सगळे DNAs आहेत, तर ते जवळच्या नातेसंबंधात विवाह केल्यानंतर त्याच्यामध्ये विकृती निर्माण होऊ नये यासाठी गोत्र या गोष्टीचा एक भाग इथे निर्माण केला गेला. जर साधारणतः एक 3 ते 4 पिढ्यांमध्ये त्या नावाच्या व्यक्तींशी किंवा त्या आडनावाच्या संबंधित असलेल्या कुठल्याही गोष्टींशी आपला कुठलाही विवाह संबंध किंवा नातेसंबंध आलेला नसेल, तर सगोत्र या गोष्टीचा कुठेही बाऊ न करता तुम्ही अत्यंत आनंदाने तुम्ही हे लग्न करायला हरकत नाही, असं माझं मत आहे. त्याच्या मागची फक्त भूमिका एकच की DNA मॅच होऊन येणाऱ्या संततीमध्ये विकृती निर्माण होऊ नये. जर सगोत्र असेल तर किती टक्के बाद होतात तुमच्या इकडे मंडळी? तर यापुढे सगोत्र असताना आपला त्यांच्याशी फक्त गेल्या 3 ते 4 पिढ्यांमध्ये कुठलाही वैवाहिक संबंध आला नसेल एवढ्या गोष्टी 100% बघायच्या. कारण आता एक अवचट असतात सिंगापूरला आणि दुसरे अवचट असतात शिंगणापूरला, आमचा काही संबंध नसतो. तुम्ही नुसताच फक्त ते म्हणतात की अरे म्हणजे हे आपलं नाव आहे. आपण आपल्या आडनावाच्या माणसाला रस्त्यात भेटलं तरी ओळखत नाही, पण लग्नाच्या वेळेला आपण जेव्हा बघतो त्यावेळेला आपल्याला हे असे सगोत्र अशा सगळे कुत्र्याच्या छत्र्यांसारखी अंधश्रद्धा इकडून आलेल्या दिसतात. त्यामुळे सगोत्र या गोष्टीवर 100% हा माझा दुसरा आक्षेप आहे. गण. गणाच्या संदर्भात बोलायचं झालं की मला इतका मी थकून जातो, याचं कारण तुम्हाला गंमत सांगतो. गण जे असतात, आपल्या राशीची जी वृत्ती असते ती त्या गणांवर अवलंबून आहे असं फक्त मानलं जातं. जी शांत नक्षत्र असतात त्या शांत नक्षत्रांचे जनरली देवगण, मनुष्यगण अशा प्रकारचे भाग पडतात. जी अतिसात्विक नक्षत्र असतात ती देवगणांमध्ये जातात, जी मध्यम नक्षत्र असतात ती मनुष्य गणांमध्ये जातात आणि जी पाप नक्षत्र असतात ती राक्षस गणांमध्ये जातात. कृपा करून गण या एका गोष्टीने लग्न मोडलं असं समजायचं असेल तर या गोष्टीचा तुम्ही 100% बाजूला एक वेगळा काढून विचार करायला पाहिजे. कारण तुम्ही आता जसं म्हणलात तसं की राक्षस गणाच्या मुलींनी सासू सासऱ्यांना प्रचंड मनापासून जीव लावलेला मी बघितलेला आहे आणि देवगणाच्या सुना या राक्षसापेक्षा सुद्धा सासू सासऱ्यांची वाईट वागलेल्या मी बघितलेल्या आहेत. त्यामुळे या गोष्टीचा असलेलं जे तथ्य असतं ते तथ्य तुम्ही योग्य पद्धतीने बघा. कारण जसं असतं की उदाहरणार्थ म्हणजे मला तुमच्या आता तुम्ही नातेसंबंध जोडायला जाणारी मंडळी आहात, तर मला एवढं बघायचं असतं की आपण एखादं पेन घेतो, आपण साधी रिफिल घेतो, ती पेनची रिफिलसुद्धा त्या अनुषंगाने बॉक्सवर दिलेल्या अनुसारानुसार चालली नाही तर ती आपण रिफिल फेकून देतो. तशा पद्धतीने आपण देवगण म्हणून जर सून घरात आणली तर ती घराचा स्वर्ग करेलच याची गॅरंटी मला अजिबात वाटत नाही. किंवा देवगणी असणारा मुलगा हा सात्विक असेलच किंवा देवासारखा वागेल अशी सासू सासऱ्यांनी अजिबात खात्री करून घेता कामा नये. मी नंतर पुढच्या गोष्टीमध्ये जेव्हा पत्रिकेच्या वेगळ्या विचारांमध्ये आपण जेव्हा जाऊ तेव्हा याला पर्याय काय आहे ते मी तुम्हाला नक्की सांगीनच. एक भाग मला इथे असं जाणवतो की सात्विकता हा ओव्हर द पिरियड त्याच्या व्याख्या किती बदलल्या गेल्या आहेत ना. 100% बदलल्या गेलेल्या आहेत. जसं जसं म्हणजे आता मुली येतात आणि म्हणतात हा म्हणजे 2 पैकी
हो, ही गोष्ट अगदी 100% म्हणजे सात्विकता कशाला म्हणायचं. आता बऱ्याचशा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांची परिणाम आहेत ती आपल्यानुसार वाढवून घेणं हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो की सदैव असलेला जो सदाचार असतो किंवा दुसऱ्या माणसाच्या बद्दल आपल्या मनात असलेलं जे चांगुलपणाचा भाव आहे तिथपर्यंतच या गोष्टी मानायला पाहिजेत असं मी म्हणतो. ऑकेजनल ड्रिंकिंग वगैरे असे असलेले जे पत्रिकेतले जे शब्द असतात ते फक्त काही प्रमाणातच तुम्हाला व्यक्त करायला लागतात किंवा व्यक्त होता तुम्ही त्याच्यातनं असं मला वाटतं. पण गणाच्या बाबतीत मगाशी मी आता तुम्हाला जे बोलत होतो तर तो भाग या पद्धतीने बघितला जायला पाहिजे आणि त्याच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्यवस्थित नीट तपासून बघितल्या गेल्या पाहिजेत. असं हीच गोष्ट नाडीची पण होते, गणाची पण होते. आणि दुसरी महत्त्वाची जी गोष्ट असते की देवगडी मुलगी म्हणते की मी घराचा स्वर्ग निर्माण करेन, पण तिच्याकडे जर तामसी स्वभाव असेल आणि नुसतंच राशीचा स्वभाव असेल तर पत्रिकेमध्ये इन पर्सन आपल्याला हे कळू शकतं. मुळातच पत्रिकेमध्ये काय बघायचं ते तुम्हाला आता सगळ्यांना सांगून टाकतो. आपण पत्रिकेमध्ये मोजून असलेल्या 12 भावांपैकी 8 गोष्टी आपण बघायच्या. पहिली गोष्ट, एकमेकांचं व्यवस्थित जमेल का नाही. दुसरी गोष्ट, एकमेकांच्या पालकांचं व्यवस्थित जमेल का नाही. आजकाल हल्ली असंही होतं की मुलामुलीची पत्रिका जमवत असताना आजीबाई माझ्यासमोर एक वेगळी पत्रिका पण ठेवतात, ही माझी पण पत्रिका आहे, सुनेशी जमेल का नाही ते बघा. म्हणजे हल्ली याही प्रकारची भीती आणि दहशत या गोष्टी निर्माण व्हायला लागलेल्याच आहेत. त्यामुळे हेही बघणं गरजेचं आहे. त्यामुळे पालकांशी आणि कुटुंबाशी संबंध व्यवस्थित होईल का नाही हे बघणं फार महत्त्वाचं असतं. कारण एक नवीन व्यक्ती आपल्या कुटुंबामध्ये ॲड होत असते. आपल्याला 20-22 वर्ष, आताच्या परिस्थितीत 23-24 वर्ष एका पॅटर्नने जगण्याची आपल्याला सवय झालेली असते आणि त्याच्यात बाहेरून येणारा मुलगा किंवा मुलगी जेव्हा आपल्या इथे येतात तेव्हा त्यांच्या सवयी या डज मॅटर ऑल द टाईम. प्रत्येक वेळेला या सगळ्या सवयींचा खूप बाऊट निर्माण केला जातो किंवा अगदी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. अशा 2 गोष्टी मला इथे बघायला मिळतात. त्यामुळे ज्या वेळेला हे गण वगैरे तुम्ही बघाल त्यावेळेला वर्तनाचा सदाचार आणि माणूस जाणून घ्यायची कपॅसिटी या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. तिसरी जी गोष्ट आहे ती अव्यंग संतती निर्माण होईल का नाही हे पत्रिकेवरनं 100% कळू शकतं. तिथे नुसतंच पत्रिका बघून आम्ही एका मिनिटात बघतो की एक नाड आहे म्हणजे नको वगैरे हे असलं काही बघायची गोष्ट नाही. पंचम स्थान संतती होऊ शकण्याच्या असलेल्या सगळ्या शक्यता आणि संबंधातल्या गोष्टी या गोष्टींचा पूर्णपणे केला गेलेला विचार आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे कुठले आजार नाहीत ना या सगळ्या गोष्टी या पत्रिकेत इन पर्सन बघितल्या गेल्या पाहिजेत असं माझं मत आहे. तिसरी जी गोष्ट आहे ती शारीरिकदृष्ट्या असणारे सांसर्गिक अनुवंशिक असणारे आजार या ज्या गोष्टी असतात त्या फार महत्त्वाच्या असतात. कधीही आपण कुणाला असं म्हणायला जात नाही की मुलाला किंवा मुलीला कुठला आजार असेल तर तो चालून जाणारा आजार असेल तर शक्य. आपण आपल्या मनाची हीनता एवढी आहे. गौरीताई, मी आत्तापर्यंत असं बघितलेलं आहे की लोक म्हणतात की मला सुंदर नवरा पाहिजे किंवा सुंदर बायको पाहिजे, हँडसम नवरा पाहिजे किंवा स्मार्ट बायको पाहिजे. कोणीही पुढे जाऊन असं म्हटलेलं नाही की माझ्या बायकोला किंवा माझ्या नवऱ्याला एक छोटासा असं दिसणारं व्यंग आहे का मला 100% व्यंग चालू शकेल. लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अपघात झाला आणि बायकोचा किंवा नवऱ्याचा हात मोडला तर तो आपल्याला चालतो, तो 100% चालतो कारण ते आता आपल्या नशिबात आलंय. पण ती मुलगी खरोखरच चांगली असेल किंवा मुलगा खरोखरच चांगला असू शकेल आणि तेवढ्या गोष्टींची ॲडजस्टमेंट आपण करू शकतो का. आपल्याला कुठलाही डिफॉल्ट पीस नको असतो, त्याला मी नॉन डिफॉल्ट असं म्हणतो. की समजा एखाद्याच्या हाताला काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा पायाचं ऑपरेशन झालेलं आहे तर आपण म्हणतो नाही ते आपल्याला नको कारण तो प्रॉब्लेम आहे हो त्याला. हे आपल्याला लग्नाच्या एका दिवसानंतर झालं तर ते प्राक्तन म्हणून आपण सगळ्या मंडळी स्वीकारणार. पण योग्य आहे आणि त्या गोष्टींचा इतरांना कळण्याशी सुतराम संबंध नाही, मग ही गोष्ट मी स्वतः स्वीकारू शकतो. अशा प्रकारचा मोठेपणा कुठल्याही कुटुंबात दाखवला जात नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण तरीसुद्धा पालकांनी म्हणजे कोणीही असंच म्हणणार की आम्ही योग्य आहोत आणि आम्हाला योग्यच मिळणं गरजेचं आहे. मग ती गोष्ट स्वभावाबद्दल बघा, ती गोष्ट सवयींबद्दल बघा, ती गोष्ट सदाचारांबद्दल बघा. मी नेहमी माझ्याकडे येणाऱ्या अत्यंत आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मला नेहमी असं वाटतं की आज समाजात असलेला जो संपूर्ण स्वैराचार आहे त्यासाठी मी खूप मोठे किंवा जड शब्द वापरत नाही, परंतु आपल्याला मिळणारा नवरा किंवा आपल्याला मिळणारी बायको ही 100% सदाचारी असेल किंवा ती 100% व्हर्जिन असेल याची गॅरंटी आज कुठलेही आई वडील देऊ शकत नाहीत. हे समाजासमोरचं असलेलं एक अत्यंत भीषण वास्तव आहे.
हे तुम्ही आम्ही 100% मान्य करणं अत्यंत गरजेचं आहे. एका ठराविक वर्गापुरतं, एका ठराविक वळणापुरतं किंवा एखाद्या ठराविक जाती जमातीपुरतं हे मर्यादित नाही, तर आता सर्वसमावेशक पद्धतीने असलेलं एक तत्व म्हणून या गोष्टीकडे गंभीरतेने बघायला गेलं पाहिजे. इथे तुमची वर्णाची असलेली जी कल्पना आहे किंवा नाडीची असलेली कल्पना आहे, या सगळ्या कल्पना बाजूला राहतात. चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी आपल्या नशिबात येणं आणि आपल्या मुलाचा किंवा मुलीचा संसार व्यवस्थित पद्धतीने होणं, या गोष्टीकडे जास्तीत जास्त फोकस करणं हे गरजेचं आहे असं मला नेहमी वाटत राहतं. मला हे सगळं ऐकताना एक असं जाणवतं की ज्योतिषशास्त्र आणि मानसशास्त्र या दोन्ही गोष्टी हातात हात घालून जाणार आहेत. 100% बरोबर. म्हणजे मला असं वाटतं की अरे बापरे, एवढं बघायचं का, आणि आकाशस्थ ग्रहांवरती इतका अवलंबून राहायचा, मग मी माझ्या स्वतःवरचा विश्वास कुठेतरी डळमळते का. मला जर असं वाटत असेल की नाही, मी फेस करू शकते, काही येईल ते, असं जर आपण सक्षम पद्धतीने आपल्या मुलांना वाढवलेलं असेल तर, आणि आपण दुसऱ्या बाजूला असंही म्हणतो ना की प्राक्तन नाही बदलते, बरोबर. म्हणजे घडणार आहे माझ्या आयुष्यामध्ये, ते घडणारच आहे, त्याच्यामध्ये बदल नाही होणार आहे. ज्योतिषशास्त्र हे तुमचं कधीही प्राक्तन बदलवू शकत नाही, असा एक फार महत्त्वपूर्ण विचार मला आज तुमच्या समोर मांडायचा आहे. याचं कारण असं की तुम्ही एखादं काम होत नाही, बराच प्रयत्न करता आणि काम होत नाही म्हणून माझ्याकडे येता, आणि माझ्याकडे आल्यानंतर मी तुमची पत्रिका बघतो आणि मी तुम्हाला सांगतो की आपल्याला ना एक पूजा करून घेणं खूप गरजेचं आहे, तेवढी फक्त पूजा आपण करून घेऊ आणि मग तुमचं काम होईल. ही गोष्ट खरी नाही. मला तुमची पत्रिका माहीत असते आणि मला माहीत असतं की हे काम तुमचं अजून 1 महिन्याने होणार आहे, 10 दिवसांनी होणार आहे किंवा 1 आठवड्याने होणार आहे. मी तुमच्या इकडे मानसिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या माणसांना एकत्र घेतो आणि मी तुम्हाला सांगतो की गौरी, ते एक पूजा करावी लागेल, आणि तुम्हाला अजिबात माहीत नसलेली एक सुंदर साग्रसंगीत पूजा मांडतो. त्या पूजेतनं कितपत काय हाताला लागतं ते मला माहीत नाही, पण ती पूजा होते. मी मंत्रांबद्दल नंतर तुम्हाला सांगणारच आहे, पण ही पूजा होते आणि त्याच्यानंतर 10 दिवसांनी तुमचं काम होतं. लक्षात ठेवा मित्रांनो की 10 दिवसानंतर जेव्हा तुमचं काम होतं त्यावेळेला तुम्ही केलेले प्रयत्न, तुम्ही त्याच्यासाठी घालवलेला वेळ, तुम्ही त्याच्यासाठी खर्च केलेला पैसा, तुमचं डेडिकेशन आणि तुमची पॅशन, या सगळ्या गोष्टी मातीत जातात. आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही गौरीताईंना येऊन सांगता की संदीप अवचटांनी मला एक पूजा करायला सांगितली आणि आमचं काम 100% झालं. इथून पत्रिकेतल्या अंधश्रद्धेचा भाग 100% सुरू होतो. त्यामुळे डोळसपणाने आपण या गोष्टींकडे केव्हा बघणार हे मी गेले 22 वर्ष मंडळीला समजून सांगतोय. हा सायकोलॉजीतला जो महत्त्वपूर्ण भाग आहे. तुमच्या मनात आधी पहिल्यांदा पत्रिका या गोष्टीबद्दल असणारी भीतीच 100% काढून टाका. माझं मत आहे की लग्न जमवताना समोरचा माणूस त्याच्या बिहेवियरने कसा आहे, त्याच्या भवितव्याने कसा आहे, त्याच्या वागणुकीतनं कसा आहे, त्याच्या शारीरिक दृष्टीनं कसा आहे, एवढ्याच गोष्टी आपल्याला इथे जमवायच्या आहेत. आपण जमवताना जमवतो गुण की ज्याला तसा विशेषतः आत्ताच्या सध्याच्या वैयक्तिक जीवनात फारसा अर्थ नसतो, आणि त्या गुणांपैकी 23, 24, 25 गुण जमतात आणि नंतर हे लग्न होतं. पण गुण जमल्यानंतर लोक सांगतात की पत्रिका जमली, कारण गुण जमणं म्हणजे पत्रिका. तुम्ही सगळ्या मंडळींनी ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. साधा रुमाल घ्यायचा झाला तरी पोरीची आई 10 ठिकाणी आपल्या फॅशनचा रुमाल जमते, बघण्यासाठी फिरते. आणि तुम्हाला एखाद्या स्थळाकडनं होकार आला आणि ते पोरगं वरवर दिसायला छान असलं की बाकी सगळ्या गोष्टी न बघता आपण हळूहळू होकार देऊन मोकळे होतो. अशा ठिकाणी पत्रिका इन पर्सन असताना त्या माणसाचं स्वभावचित्र, त्याचं व्यक्तिचित्र आणि त्याचं एक मानसशास्त्रीय चित्र तुमच्यासमोर ठेवते. म्हणून पत्रिका फक्त याच गोष्टींसाठीच बघायला गेली पाहिजे आणि त्यातली अंधश्रद्धा आणि त्यातल्या असलेल्या ज्या मिथ्स आहेत त्याच्यावर प्रहार करून आपण जे आपल्याला आवश्यक आहे त्या गोष्टी समजून घेण्यासाठी पत्रिका बघणं हे फार महत्त्वाचं आहे असं मला नेहमी वाटतं. पत्रिकांवरनं आजार संभाव्य ते कळू शकतात. पत्रिकांवरनं पत्रिका व्यसनी आहे का ते कळू शकतं. ही पत्रिका हट्टी आहे का ते कळू शकतं. एखाद्या गोष्टींबद्दल असणारी जी पूर्वमतं आहेत ती किती ग्राह्य आहेत, किती ठाम आहेत, त्या गोष्टी कळू शकतात. त्यामुळे पत्रिकेचा अशा पद्धतीचा विचार बघणं हे फार महत्त्वाचं आहे. पत्रिकेच्या नवीन गोष्टींचे जे गुणधर्म आहेत ते नंतरच्या चर्चेत येतीलच, पण तरी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की पत्रिकेतल्या मनात असलेल्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या 100% बाजूला काढा आणि पत्रिकेतनं या गोष्टी बघा, तर तुम्ही एक सुखाचा संसार चालू करून देण्याचं महत्त्वपूर्ण साधन म्हणून या स्टार्टअप किटकडे बघू शकाल. आता एक उल्लेख झाला की आपल्याला बिहेवियर पॅटर्न त्या मुलाचा किंवा मुलीचा काय असेल ते, आम्ही याच्यामध्ये असं म्हणतो की कुठलीही प्रोफाईल्स आलेली स्थळं ही फोटोवरनं रिजेक्ट करू नका, तर त्या मुलाला किंवा मुलीला भेटा
आता हे भेटत असताना त्याची देहबोली कशी आहे, हं. मी त्याला एखादा प्रश्न विचारला तर तो किंवा ती म्हणजे जे काही असेल ते उत्तरं कसं देतात, स्टिरिओटाईप प्रश्न आले तर उत्तरही स्टिरिओटाईप देतात. हा कुठेतरी अभ्यास मानसशास्त्रीय दृष्ट्या होणं गरजेचं आहे असं आम्ही खूप ठाम पद्धतीने मुलामुलींना सांगतो. अगदी महत्वाची एक गोष्ट आहे. छोटंसं उदाहरण देते या ठिकाणी. एक मुलगी आली होती आणि ती असं म्हणली की तो व्यसन करतोय कसं काय ओळखायचं, 2 किंवा 3 भेटी होणार आणि मग त्याच्यामध्ये कसं ओळखायचं. म्हटलं तुझा प्रश्न आहे तो अत्यंत रास्त आहे, पण मी त्याच्यासाठी एक उदाहरण देते तुला की तू त्याला काही बोलता बोलता गप्पांच्या ओघामध्ये त्याला असं म्हणू शकतेस की समजा तुमची पार्टी ठरली आहे आणि 8 वाजता सगळे तुम्ही मित्र जमणार आहात आणि 6-6:30ला तुला कळलं की ती कॅन्सल झाली, तर तू काय विचार करशील. समजा तो मुलगा म्हणला की झाली तर झाली कॅन्सल, त्यात काय एवढं, पुढे जा. समजा तो म्हणला मी दुसरी कंपनी शोधीन, विचार कर. आणि तो म्हणला मला कंपनी कुठे लागते. गंमत अशी आहे ना की मला नेहमी असं वाटतं की पत्रिका हा आपल्या अंगाबाहेरचा एक घटक आहे. हां, पण माझं मन हे माझ्याजवळ आहे. जर मला कळलं की मी कशी आहे, माझे प्लस पॉईंट्स काय आहेत, माझे मायनस पॉईंट्स काय आहेत, म्हणजे आपण मानसशास्त्रीय भाषेत त्याला स्वॉट अनालिसिस म्हणतो की जे आपल्या वधूवर गप्पांमध्ये आम्ही मुलामुलींना हे सांगतो की काय बाबा माझे स्ट्रॉंग पॉईंट्स, माझे विकनेसेस काय आहेत. तर त्याला जर कॉम्प्लिमेंट करणारा माझा पार्टनर मला मिळाला तर संसार उत्तम होतो. जसाच्या तसा माझीच मेल व्हर्जन मला मिळाली तर संसार नाही चांगला. पण समजा मी खूप खर्च करणारी आहे तर माझा नवरा सेव्ह करणारा असावा, मी रागीट आहे तर तो जरा शांत असावा. हे जर का आपल्याला दिसेल तर मला असं वाटतं ते कॉम्प्लिमेंट करतात एकमेकांना. हा जर स्वतःचा माझा अभ्यास चांगला झालेला असेल ना तर मला पण नक्की कळतं की माझे ड्रॉबॅक्स काय आहेत, मी कुठे थांबलं पाहिजे, कुठे मी बोललं पाहिजे, कुठे मला काय करता येईल. म्हणजे आत्ताची जी आपण मगाशी उल्लेख झाला की जी मुलाची आई आहे ती खूप घाबरलेली आहे सध्या की नवीन येणारी मुलगी ही कशी असणार आहे, ती घराची 2 भेद तर करणार नाही ना, असं खूप प्रश्न मनात आहेत. पण एखाद्या सासूशी बोलताना मी असं म्हणलं की समजा तुला भीती वाटतेय तर तू तुझी तयारी कशी करशील की बाबा नाही, म्हणजे सुरुवातीची तर 2 वर्ष, कारण घटस्फोट तोही प्रश्न घेणारच आहे मी की घटस्फोट कालचे आणि आजचे हा एक प्रश्न आहेच त्याच्यामध्ये. तर असं असताना सुद्धा हा जो खूप मोठा इंटरफिअरन्स आहे आई वडिलांचा दोघांच्याही, त्यांनी होणारे जे घटस्फोट आहेत, तर याच्यामध्ये वागणं बिहेवियर पॅटर्न हा फक्त त्या मुलामुलीचा अवलंबून नाही आहे. हां, याच्यामध्ये घरातली मोठी माणसं, मित्रमैत्रिणी हा खूप मोठा इम्पॅक्ट त्या मुलामुलींवरती करत असतात. किंवा अगदी गुगल तर काय साथीलाच असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. परंतु मी समजा लग्नाची आणि माझ्या 2 मैत्रिणींची लग्न झाली आहेत तर त्या जे काही सांगतात ना त्याच्यावरती मी माझी मतं ठरवते आणि मी पुढे जात असते. इथे मी मला स्वतःला पूर्ण विसरलेली असते. मग ती म्हणते अगं ते काही खरं नसतं बरं का, ती सासू डबा बिबा हातात देणारे सगळं कपोलकल्पित गोष्टी आहेत. आता प्रश्न असा आहे तिने का द्यावा, म्हणजे इथपासून जर आपण विचार करायला लागलो किंवा आई येते एखादी आणि म्हणते झोप नाही लागत का, तर माझ्या मुलीचं लग्न झाल्यावर तिची सासू तिला डबा देईल का. आता याच्यावर मी त्याला म्हणलं नाही देणार, तर मग त्या म्हणतात असं नका करू, असं नका म्हणू. म्हणजे ती इतकी घाबरलेली असते आई. तर म्हणलं तुम्ही का देता इथपासून विचार करा की तुम्ही पण तो बंद करा ना देणं, तिला कधी सवय होणार. आता हा जो सगळा बिहेवियर पॅटर्न जो म्हणतो ना आपण, दुसरा एक महत्वाचा भाग मला याच्यात जाणवतो की आपण असं म्हणतो की पत्रिकेवरनं कळतं बाबा वर्तन. हल्ली प्रत्येकच माणूस घरात वेगळा वागतो, बाहेर वेगळा वागतो. किती रूपं आहेत एकाच माणसाची, ती कशी का ओळखायची पत्रिकेवरनं. पत्रिकेवरनं ही गोष्ट 100% लक्षात येऊ शकते. जर तुम्ही दिलेली पत्रिका खरंच खरी असेल तर याच्यावरनं ही गोष्ट ओळखता सुद्धा येऊ शकते. याचं कारण की खरी असेल तर हा हो हा खूप महत्वाचा आहे. आणखी वेगळा असलेला भाग असतो की असे सुद्धा लोक माझ्याकडे येतात की ही पत्रिका जमत नाही, जरा दुसरी एक वेगळी पत्रिका करून देता का. मी मुळीच तसं करून देत नाही आणि मी परत त्यांना सांगतो की मी तुम्हाला देताना पत्रिका करून देईन तशी, पण तुमचं नशीब नाही त्यांनी बदलणार. तुम्ही स्वतःला फसवायला निघालात, तुम्ही दुसऱ्याला फसवाल पण तुम्ही तुमच्या नशिबाला फसवू शकत नाही. एक असतं की पत्रिका बघितल्यानंतर
गौरीताई तुमच्या मनावर तुमचा किती ताबा आहे ही गोष्ट 100% बघू शकतो, आपल्याला कळू शकतं. बिहेवियरल पॅटर्न्समध्ये हा मनुष्य हिंसक आहे का, हा मनुष्य निर्णय कसा घेऊ शकेल, हा मनुष्य वागत असताना दुटप्पीपणाने वागू शकतो का, द्विस्वभावी राशी आहेत का, किंवा वेगळ्या पद्धतीने एक दाखव. आता या गोष्टीसाठी पत्रिकेचा किंवा लग्न या गोष्टीचा अजिबात गरजच नाही. माणूस हा प्रत्येक वेळेला म्हणजे फ्रॉइडच्या थेरपीनुसारच आपण जर बघितलं तर माणसाची सरळ सरळ 2 रूप आहेत. एक मी तुमच्याशी वागताना आणि एक मी माझ्या घरात वागताना. म्हणजे मी अनेक गृहिणींकडून हे असं 100% ऐकलेलं आहे. बाहेर देव म्हणून असलेला मनुष्य जो असतो तो घरात राक्षसापेक्षा सुद्धा वाईट वागत असलेला त्याची बायको सांगते आणि हे सगळ्यांच्या घरात असतं, त्यात काही हे नसतं. याचं कारण असं, पुलंनी आणि सुनीताबाईंच्या एका मुलाखतीमध्ये एक अप्रतिम सुंदर गोष्ट आली. पुलंनी जेव्हा आहे मनोहर तरी लिहिलेलं होतं त्यावेळेला सुनीताबाईंनी जेव्हा आहे मनोहर तरी लिहिलेलं होतं त्याच्यातनं दिसलेले पुलं आणि सुनीताबाईंच्या पुस्तकातनं दिसलेले पुलं या दोन्ही खूप कॉन्ट्राडिक्ट होणाऱ्या गोष्टी होत्या. पुलांना जेव्हा छेडलं तेव्हा पुलांनी एक इतकं सुंदर उदाहरण दिलं. ते मला म्हणले, म्हणजे ते त्यावेळेला म्हणले, ते म्हणले की भक्तांच्या नजरेला दिसणारा विठ्ठल आणि रुक्मिणीच्या नजरेला दिसणारा विठ्ठल हा नेहमी वेगळा असतो. सगळ्यांच्या रुक्मिणींचं हेच मत आहे हे मला माहिती आहे. या घरी मग वेगळी पूजा बांधते हे असंही असतं. तर माझं म्हणणं फक्त एवढं असतं की या ज्या स्वभावात पत्रिका दिसल्यानंतर आपण जेव्हा म्हणतो की समोरच्या माणसाच्या प्रतिकृती समोर तो कसा आहे याचा मांडण्याचा एक नकाशा आहे, त्या नकाशावरनं आपण या गोष्टीचा अनुभव नक्की घेऊ शकतो. आपण हे बघू शकतो की या माणसाचा बिहेवियरल पॅटर्न, मी नशा करतो तर माझ्या मनावर ताबा नसताना मी नशा करणं आणि खरोखर ऑकेजनल की ज्याला आपण सॉफिस्टिकेटेड ड्रिंकिंग म्हणतो की मला जावंच लागतं आणि पार्टीमध्ये थोडंसं घ्यावं लागतं पण मी माझ्या स्वतःवरचा जो ताबा आहे तो कधी सोडत नाही. तर हे जे केलेले दावे आहेत ते 100% खरे आहेत का अतिशयोक्त आहेत. नेहमी मी असं बघत आलेलो आहे की मुलींच्या आया सगळ्यांना सरसकट असं सांगतात की तुम्हाला इथे बसलेलं असं म्हणत नाही, हा विनोदाचा विषय म्हणून घ्या, पण जनरली की मुलींच्या आया नेहमी मुलांच्या आईला सांगतात की आमची मुलगी स्वर्ग करेल, म्हणजे ती असं वागेल की काही दिवसातच नवऱ्याची आई वडील आहेत ते फोटोत बसलेले दिसतील आणि त्याला डायरेक्ट स्वर्ग दिसेल. तर हे असं खरोखर होऊ नये यासाठी त्या मुलीचं वर्तन काय असेल हे आपल्याला पत्रिकेवरनं नक्की कळतं आणि मग या असल्या भंपक गोष्टींवर विचार करण्याच्या ऐवजी नव्या बिहेवियरल पॅटर्नवरनं त्याचा आपण सायकोलॉजिकल अंदाज नक्की घेऊ शकतो. एक ज्योतिषी नक्की सांगू शकतो की हा जो मनुष्य आहे या माणसाचा स्वभाव कसा असेल, त्याचं वागणं कसं असेल, त्याच्या रिॲक्ट होण्याच्या गोष्टी कशा असतील, ज्याला आपण जर व्हॉल्कॅनिक रिॲक्शन्स म्हणतो. काही जण असे असतात की हा अनुभव तर आपण सगळ्यांनीच घेतलेला असतो की काही जण समोरच्या माणसाच्या बद्दल मनात त्यांच्या यत्किंची ते काही किंतू नसतो, हेतू नसतो, बाकी काही गोष्टी नसतात. समोरचा मनुष्य जो असेल जसा असेल तसा त्या बोलून मोकळं होतात. अशी माणसं 100% परवडतात. कारण मॅच्युरिटी, ज्याला आपण मॅच्युरिटी म्हणतो ना, ती मॅच्युरिटी म्हणजे खोटारडेपणा. आपण जसे आहोत तसं त्या क्षणी न दाखवता येणं म्हणजे मॅच्युरिटी आहे असं माझं मत आहे. तर ही खोटी मॅच्युरिटी नाही ना, हे आपल्याला पत्रिकेतनं नक्की कळू शकतं. आणि पत्रिकेचा इम्पर्सन केलेला विचार आपल्याला इथे दाखवतो की या मुलीचं खरं जे भावनिक स्वरूप आहे किंवा या मुलाचं भावनिक स्वरूप आहे ते कशा पद्धतीने आहे. आणि मग आपण सांगू शकतो की हा मुलगा किंवा ही मुलगी लग्नस्थानावरनं त्यांचं बिहेवियरल भाग हा असा असू शकतो. आणि मग तुम्ही म्हणता त्या पद्धतीने की एकमेकांना समजून घेणं, जोडीदार होताना योग्य असणं. मगाशी तुम्ही एक जे वाक्य बोललात ते मला प्रचंड आवडलं की एकसारख्या असलेल्या ज्या गोष्टी असतात त्या महत्त्वाच्या असतात. त्याबरोबर मी त्याच्यामध्ये एक ॲडिशन असं करीन की एकसारख्या असलेल्या गोष्टी ज्या असतात त्या गुणांबद्दल किंवा त्या सद्गुणांबद्दल अशा असाव्यात, पण सेम टू सेम तंतोतंत असलेली गोष्ट ही फक्त तडजोडीने जोडली जाऊ शकते. किंचित कमी किंवा किंचित जास्त असलेली गोष्ट, म्हणजे आता उदाहरणार्थ 2 पाईप एकमेकात फिट बसवायचे असतील तर ते एका मापाचे असले तरी सुद्धा एक भाग थोडासा छोटा असावा लागतो आणि एक भाग मोठा असावा लागतो, तर त्यात तो ग्रूव केला जातो आणि मग तो फिट होऊ शकतो. त्यामुळे लग्न करत असताना, लग्न पाहत असताना अगदी तंतोतंत की त्याचा पगार सेम आहे, त्याचा अमुक सेम आहे, त्याचं तमुक सेम आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघत असताना किंचित थोडंसं खालीवर झालं असलं तरी सुद्धा चालू शकतं. या सगळ्या भौतिक गोष्टींकडे आणि इतर गोष्टींकडे आपण बघू शकतो, पण स्वभाव या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त असेल तरच त्याच्यात ॲडजस्टमेंट होऊ शकते. जर तेवढाच करारी नवरा आणि तेवढीच करारी बायको किंवा तेवढाच बावळट नवरा आणि तेवढीच बावळट बायको असेल
तर लग्न धड टिकत नाही. कारण सावरून घ्यायला, सांभाळून घ्यायला एकमेकाचं एकसारखं असणं हे योग्य नाही. लोक जरी असं म्हणत असली की संसाराच्या रथाची 2 चाकं सारखी असायला पाहिजेत, ती गोष्ट जरी असली तरी सुद्धा त्या सारखेपणात सुद्धा थोडासा भेद इकडे तिकडे असला तरी चालतो. गाडी व्यवस्थित चालली पाहिजे हे त्यात महत्त्वाचं आहे असं माझं मत आहे. अगदीच नक्की. म्हणजे मला हे मुलामुलींशी बोलताना नेहमी जाणवतं. फक्त आता मला काय वाटतं की पत्रिकेतनं हे कळतं, ते कळतं, ते कळतं असं म्हणल्यावर मला कुठेतरी थोडी भीती वाटायला लागली आहे की मी 20 फिल्टर म्हणले पत्रिकेतले, ते 40 होत आहेत का काय. त्याचं कारण असं आहे की पत्रिका हे कम्पॅरेटिव्हली ना सोपं उत्तर आहे असं लोकांना वाटतं. म्हणजे कसं की स्वतःचा स्वभाव ओळखा, मग ते स्वतः अनालिसिस करा, मग त्याला जो जमणारा असेल पार्टनर तर त्याची परीक्षा घ्या, म्हणजे गप्पा मारताना वगैरे. हे सगळं ना खूप कष्टप्रद आहे, अभ्यास आहे ना त्याच्यात. आपण पत्रिकेच्या मिथ्स असलेल्या त्याच्याबद्दल बोलतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला एका सेकंदात बघून 100% संपवता येऊ शकतात. इतकी पत्रिकेची सोपी असणारी व्याख्या सुद्धा आहे. मी पत्रिकेतनं काय बघता येतं एवढं मी तुम्हाला सांगितलं. पण आपल्याकडे ज्या पद्धतीत पत्रिकांचा अगदी कीस पाडला जातो. हां, म्हणजे मला कसं वाटतं की पुण्यामध्ये ना विवाह संस्था जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 450 ते 425 एवढे आहेत. हां, आणि त्याच्यापेक्षा दुप्पट ज्योतिषी कोपऱ्या कोपऱ्यावरती दुकानं मांडून उभे आहेत. ही गोष्ट अगदी खरी. हं, आणि हे किती रुजलंय आजपर्यंत. तर सकाळी टी व्हीवरती जर सांगितलं असेल माझ्या राशीचं भविष्य की महत्वाची मीटिंग दुपारनंतर ठेवा, तर ती ऐकल्याशिवाय मंडळी घराबाहेर पडत नाही. हो, हा एक अलीकडे बोकाळला गेलेला फार महत्त्वपूर्ण भाग आणि आहे असं मला वाटतंच. हे फक्त जरा वय वाढल्यानंतर वगैरे असं नाहीये. म्हणजे एक उदाहरण छोटंसं सांगते आणि मग पुढे जाऊया. आमच्या ऑफिसमध्ये एक बाई आहे, त्यांची मुलगी 10वीला आहे. तर आमचं असं बोलणं चाललं होतं की केवढा हा विळखा आहे. म्हणजे मला असं ऐकताना सुद्धा असं छान नाही वाटत की काय लोक कशाही पद्धतीने राशींबद्दल आणि रोजचं वर्तमानपत्रातलं भविष्य वाचलंच पाहिजे आणि मग पुढे जायचं वगैरे वगैरे. तर ती बोलता बोलता मला असं सांगत होती की माझी मुलगी खूप पाणी पित होती एकदा जेवणापूर्वी. तर मी तिला म्हटलं, अगं किती पाणी पितीयस, तुला जेवण जाणार नाही. तर त्याच्यावरती म्हणली, म्हणजे काय, मी पाणी पिणारच ना, माझी रास मी नाही. तर मला असं वाटतं की एक काळ असा होता, फार लांब नाही, तो 30 वर्षापूर्वी रासही माहीत नसायची कोणाला. आणि आज उठसूट लोक ज्योतिषाच्या मागे धावत आहेत, फक्त लग्नाच्या संदर्भात नाही. तर आता काय अमुक करायचंय, मगाशी आपलं जे बोलणं झालं ते माध्यमातनं केलेल्या या गोष्टींचा जो भडीमार तुमच्याकडे आहे आणि इतर सगळ्या मंडळींनी Correct. ज्या गोष्टी तुम्हाला सांगून सांगून तुमच्या आयुष्यातला आनंद हरवलेला आहे, त्याच्यात ज्योतिषाचा पण खूप मोठा वाटा आहे बरं का. प्रश्नच म्हणजे नाही. माझं म्हणणं म्हणून एवढं आहे की ज्योतिषी असून मी जे यात मिथ्सवर प्रहार करा असं मी सांगतो. मी स्वतः ज्योतिषी असून सुद्धा मी लव्ह मॅरेज केलेलं आहे, मी पत्रिका न बघता लग्न केलेलं आहे, हे मी सगळ्यांच्या समोर कबूल करायला मान्य आहे. आणि याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला गंमत सांगतो की माझे आई आणि माझे वडील, माझी आई हुजूर पागेची मुख्याध्यापिका म्हणून रिटायर्ड झाली आणि माझे वडील गव्हर्नमेंट डिव्हिजनल लायब्ररीचे अधीक्षक म्हणून रिटायर्ड झाले. माझ्या वडिलांना पोलिओ होता. त्यावेळचं म्हणजे 1959 सालचं त्यांचं लग्न होतं. माझ्या आजोबांनी, माझ्या आईवडिलांनी प्रेमविवाह करायचं ठरवल्यानंतर पत्रिका बघितली नाही, हे मी अत्यंत अभिमानाने तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो. याचं कारण असं की ज्या वेळेला पत्रिका या गोष्टी तुमच्या मनामध्ये अडसर ठरू शकतात. तुम्हाला जर तुमच्याकडे प्रत्येक माणसाला जर आपल्या स्वतःच्या वैयक्तिक गोष्टींबद्दल 100% खात्री असेल, तर अशा मंडळींना माझं खुलं आव्हान आहे की तुम्ही मंडळींनी 100% पत्रिका बघू नका. तुमच्या स्वतःच्या अंतःप्रेरणेवर, चांगल्या वागणुकीवर, सदाचारावर, सद्वर्तनावर आणि तुमचा जो जोडीदार आहे त्या जोडीदारावर दाखवलेल्या विश्वासावर लग्न उत्कृष्ट पद्धतीने पुढे जाऊ शकतं. जी मंडळी माझ्याकडे आम्ही लव्ह मॅरेज ठरवलं आहे आणि आमची पत्रिका बघता का असं विचारायला येतात, त्यांना मी स्वच्छ पद्धतीने नाही म्हणून सांगतो. मी सांगतो की मित्रांनो किंवा मैत्रिणींनो, तुमचं मनापासून अभिनंदन आहे, कारण तुम्ही या एका सुंदर नात्यामध्ये, जगातलं हे सगळ्यात कृत्रिम असणारं सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात जवळचं नातं आहे, ते नातं फुलवण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. तुम्ही तुमची जबाबदारी 100% ओळखायला पाहिजे आणि ते नातं पुढे नेण्यासाठी असणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी एकमेकांना समोरून दिल्या पाहिजेत. मग तुमचं आयुष्य हे सहजीवन संजीवन होईल असं मला वाटतं. आणि म्हणून यातला भाग 60% मी लोकांना आज सांगतो आहे, म्हणून हे तुमच्यासमोर सांगण्यासाठी मी एक वेगळ्या नात्याने ज्योतिषी म्हणून बसलोय असंही मला तुम्हाला सांगावं असं वाटतं. निश्चितपणे. कारण इतक्या छोट्या छोट्या गोष्टी जर बघत राहिलं तर लग्न कधीच जमणार नाही अशी कुठेतरी मला भीती वाटते. कारण एवढं बारीक बारीक बघत राहिलं ना
तर प्रत्येकच गोष्टीची भीती वाटायला लागते, प्रत्येक गोष्टीमध्ये असुरक्षित वाटायला लागतं. हां, तर याच्यामध्ये मला असं वाटतं की नाही मग असेल ना, म्हणजे एक उदाहरण सांगते की मगाशी तन्मयने उल्लेख केला की आपण जी रंग लग्नापूर्वी जाणायचे ही जी कार्यशाळा घेतो, तर ती कार्यशाळेच्या शेवटी एका कपलची आम्ही मुलाखत घेतो की जे एकमेकांना खूप सावरून त्यांचं सहजीवन खूप छान आहे, उत्तम आहे आणि वाटचाल त्यांची चांगली चालू आहे अशा पद्धतीने. तर एकदा संपदा जोगळेकर कुलकर्णी आणि तिचे मिस्टर अशांची आम्ही मुलाखत घेतली. तर तिने असं सांगितलं की तिचे मिस्टर जे होते ते एका मोठ्या ॲड एजन्सीमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर होते आणि लग्नाला 15 वर्ष झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की मला आता कंटाळा आला आहे कामाचा, तर मला नाही करायचं हे काम. मग काय करणार, तर रत्नागिरीजवळ जागा आहे तिथे कृषी पर्यटन सुरू करू असा त्यांचा विचार होता. तर मीच तिची मुलाखत घेत होते, तर मी तिला विचारलं तुझी रिॲक्शन काय होती तेव्हा. तर ती मला म्हणली नक्कीच अशी छान छान वगैरे काही नव्हती की वावात छान तू आता शेतकरी बनतोयस तर तू कर हो, अशी नक्कीच नव्हती. मला धक्का बसलाच म्हणली. पण म्हणले मी शांतपणाने असा विचार केला की सर्व गुणोदशांसहित असलेला हा माणूस मला हवा आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की गेली 15 वर्ष मी माझ्या कामामध्ये सिलेक्टिव्ह राहिले. मला एखादं नाटक नाही आवडलं तर मी नाही केलं, एखादं स्क्रिप्ट नाही आवडलं मी सिरियल नाही केली, एखादं आवडलं मी केलं. हा चॉईस मला होता कारण तो 365 दिवस काम करत होता. हां, आता कुठेतरी त्याला असं वाटतंय की हे काम मला थांबवायचं आहे आणि मी 2 वर्ष पैसे नाही कमवू शकणार आहे, तर आता माझी टर्न आहे पैसे मिळवायची. हां, आता हे जे सामंजस्य आहे की नाही, हां, हे सामंजस्य ज्या व्यक्तीकडे आहे तिकडे तुमची पत्रिका काहीही म्हणू दे, हां, तुमचं उत्तमच चालणार. आणि मला नेहमी असं वाटतं की तारतम्य हा विषय एका बाजूला आणि पत्रिका हा विषय दुसऱ्या बाजूला. अगदी खरी गोष्ट. असं जर असेल तर मगाशी म्हणलं तसं की आकाशस्थ ग्रहांवरती किंवा परवा आपण बोलत होतो त्याच्यातनं असं आलं की ग्रह पण त्यांची जागा बदलत आहे. हं, मग ती बदलत असल्यामुळे जो काही सध्या आपल्या इथे खूप दिसतं की जो उठतो तो सध्या वाचावाचीला जातो किंवा शॉर्ट टेम्पर्ड आहे, सहनशीलता खूप कमी झालेली आहे. किंवा घटस्फोट, मी मगाशी उल्लेख केला की कालचे आणि आजचे घटस्फोट यात खूप फरक आहे. पहिल्या 2 वर्षामध्येच घटस्फोट होण्याचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. टीदिंग पिरियड वगैरे आम्ही म्हणतो त्याला. तर ती 2 वर्ष जर समजून घेतलं एकमेकांना, आता या समजून घेण्यामध्ये पण इतके पदर आहेत. एकच उदाहरण देते की एक मुलगी आली होती आणि ती मला तिचा एक अनुभव सांगत होती की ती एका मुलाला भेटली आणि मला म्हणली की मला नाही आवडलं. तो म्हणलं काय झालं, तर म्हणली मी त्याला विचारलं की तू शनिवारीवर काय करतोस, तर तो म्हणला मी दर शनिवारी क्रिकेट खेळायला जातो. तर मग ती म्हणली की मी लग्न झाल्यानंतर पण तू जाणार, असं त्या मुलाला विचारलं. तो म्हणला हो. तर म्हणजे मी तुला सांगितलं की जाऊ नको तर तू काय करशील. तो म्हणला मी नाही जाणार असं नाही करणार, मला आवडतं खेळायला आणि मी खेळतो ही गोष्ट चांगली करतोय, त्यामुळे मी नाही जाणार वगैरे असं काही करणार नाही. तर ती म्हणली की आत्ताच तू माझं ऐकत नाहीयेस तर पुढे कशावर नाही. या पण गोष्टींमुळे ना लग्न लांबणीवरती पडतंय की एक सिंगल, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की पत्रिकेतली सिंगल गोष्ट घेऊन म्हणजे गण घेतलं, गोत्र घेतलं, नाडी घेतली आणि मग पत्रिका नाकारली, तसं अमुक एक मुलगा 5-6 उंचीवाला पाहिजे, तो 5-5 आहे, नको. शनिवारी तो माझ्या मनाप्रमाणे वागत नाही, नको. हं, किंवा काय तू मुंबईला आता काम करतोयस, पुण्यात येशील का, तर तो म्हणतो अगं मी पुण्यात काय येऊ, सगळं जर घरामध्ये माझं आहे, मी माझा कम्फर्ट झोन का सोडू. म्हणजे या ज्या टसल आहे, हां, या टसलनी लग्न जमत नाही आणि नंतर ते टिकत नाही आहे. आता म्हणून काय होतंय की कुठेतरी घटस्फोट उंबरठ्यावरती येऊन ठेपलेत, मग माझ्या पत्रिकेत नाही आहे ना तो योग, ते आधी बघूया असं म्हणून ते पत्रिकेकडे वळणं हे खूप वाढलंय. पण ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असं मला असं वाटतं की जर या पद्धतीने आपण पत्रिका एका टप्प्यात म्हणजे खूप त्याच्यात डीप आणि खोल न जाता वैयक्तिक परिस्थितीत आपण हे नक्की बघू शकतो की पत्रिकेत घटस्फोट आहे का नाही हे आपल्याला आधी निश्चितपणे कळू शकतंच. नंतर आपल्याकडे काय असतं, ॲनालिसिस हा भाग जो आहे ना तो खूप मोठा असतो. म्हणजे घटना घडायच्या आधी कुणी काही सांगत नाही आणि घटना घडून गेल्यानंतर त्याचं इतकं रसभरीत वर्णन केलं जातं की हा योग कसा होता असं चवीचवीने एकमेकांना लोक समजून सांगत असतात. पत्रिकेमध्ये ज्याला घटस्फोटाचा योग असतो किंवा या बाबतीमध्ये अशा प्रकारचे योग असतात तर ती गोष्ट आपल्याला आधी कळली तर परत ही गोष्ट बिहेवियरल पॅटर्नमध्येच जाते असं माझं मत आहे. की तुम्हाला वैयक्तिक पद्धतीत पत्रिकेत सप्तमाचा अधिपती असेल किंवा लग्नेशाचा अधिपती असेल, कुटुंब सुखामधनं असेल
तर या घटस्फोटाचं कारण काय असं आपण कधीही कुणाला विचारायला जात नाही, किंवा ज्योतिषाने सांगितलं की ही पत्रिका अशी आहे किंवा याच्यात प्रॉब्लेम आहे, तर की कारण काय आहे आणि ते कारण मी टाळू शकतो का याचा विचार आपण कधीच करू शकत नाही. पण तरीसुद्धा पत्रिकेमध्ये या बाबतीत घटस्फोट आहे का हे वरवर आपल्याला निश्चितपणे लक्षात येऊ शकतं, पण त्याची कारणमीमांसा आपल्याला जाणून घ्यायची नाही. आपल्याला त्याच्या गोष्टीवर शिक्का मारायचा आहे, ठप्पा मारायचा आहे आणि त्याला हो किंवा नाही म्हणायचं आहे. बरोबर आहे. अशातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. विवाहाच्या मागचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन हा आत्तापर्यंत आपल्याकडे कधीही चर्चेला गेलेला विषय नव्हता. आत्तापर्यंत विवाह हा 4 भिंतींमध्ये असलेलं जे शोषणं आहे त्याच खतावणीत अंतर्गत ते फक्त गोष्ट लिहित गेलेली होती. जशी जशी स्त्री सुशिक्षित होत गेली, जशी जशी समाजभान त्यांना येत गेलं, जसं जसे समान हक्क मिळत गेले आणि सगळ्या बाजूनी येणाऱ्या माहितींचा स्रोत हा घराकडे पण यायला लागला आणि आपण काय करू शकतो याच्या अंतरंगातली जी यायला लागली, त्यावेळेला आपलं खरं स्वरूप कळायला लागलं आणि मग समोरचा मनुष्य बरोबर आहे का नाही हे मी जज करू शकतो किंवा शकते हा भाग यायला लागला आणि त्याच्यातनं मग लग्न मोडायला लागली. पण माझं म्हणणं फक्त तुम्हाला एवढंच आहे की जेव्हा आपण पत्रिका बघू त्यावेळेला याची शक्यता आपण पत्रिकेत बिहेवियरल पॅटर्न याखालीच बघायला पाहिजे, ना की नुसतं कोणीतरी तुम्हाला एखाद्या शेंडीवाल्या माणसाने सांगितलंय की ज्याला आपण 51 रुपयाच्या ऐवजी 100 रुपये दिले तर तो पत्रिका जुळते किंवा पत्रिका जुळत नाही असं म्हणतो. यासारख्या गोष्टींवर कृपा करून विश्वास ठेवू नका. परत त्याचा असलेला जो मानसिक भाग आहे तो मानसिक भाग योग्य पद्धतीने इथे मांडलाच जायला हवा. आणि गौरीताई म्हणतात त्या गोष्टीमध्ये एक इतकं महत्त्वपूर्ण तथ्य आहे की अशा पद्धतीने एखादा मनुष्य पुढे जाऊन कसं वागू शकेल याचा एक फ्लोचार्ट आपण निर्माण करू शकतो का त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. नवीन पत्रिका आपण जी बघतो त्या नवीन पत्रिकेमध्ये समोरच्या माणसाचा जो वैयक्तिक भाग आहे म्हणजे वागणुकीचा जो पॅटर्न आहे तो येणं गरजेचं आहे. म्हणून या गोष्टीकडे फक्त तारतम्याने लक्ष द्या. 100% टाळा किंवा 100% पाळा अशा दोन्ही बाजूचा मी नाही. आपण जे मगाशी सुरुवात केली होती प्रश्नांना लोकांच्या मनात असलेलं तर ते सुरू करूया परत. बेसिक पत्रिका बघणं किंवा मला ना जुजबी पत्रिका बघायची असं लोक सांगतात, त्याचा अर्थ काय? जुजबी पत्रिका बघायची म्हणजे म्हणल्यानंतरच मी आता मगाशी सांगितलं की या 7 गोष्टी की एकमेकांचं जमेल का नाही, कुटुंबाचं जमेल का नाही, अव्यंग संतती होईल का नाही, शारीरिक भौतिक आणि मानसिक सौख्य मिळेल का नाही, आर्थिकदृष्ट्या ही पत्रिका व्यवस्थित पद्धतीने एकमेकाला सस्टेन करू शकेल का नाही, सवयी व्यसनं या बाबतीत या पत्रिकेचं म्हणणं काय आहे आणि कुठल्याही प्रकारचा अपघात घटस्फोट किंवा चिंता यासारख्या प्रॉबॅबिलिटीज पत्रिकेत नाहीत ना. या 9 गोष्टींचा विचार आपण करायचा आणि पत्रिका पुढे न्यायची एवढाच भाग करत बसायचा. पण त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी तुम्ही जर न माहिती असताना त्याचा जर कीस पाडत बसलात तर मग कुठलीच गोष्ट अशी नाही की आपण ती जेवढी माहिती करतो टू मच नॉलेज स्पॉईल द थिंग्स असं म्हणतात तर ती गोष्ट पत्रिकेबद्दल हल्ली होते आहे. त्यामुळे डोळसपणाने या 9 गोष्टी पत्रिकेत बघा. नुसत्या गुणांना महत्त्व देणं हे 100% टाळलं गेलं पाहिजे. या 9 गोष्टी पत्रिकेत वरवर बघायच्या आणि त्या जमतायत का हे बघितल्यानंतर तुम्ही पुढे जा. मग निश्चित विवाह योग्य पॅटर्नवरनं जायला लागेल असं मला वाटतं. थोडक्यात मला असं वाटतं पत्रिका ही इन टोटॅलिटी बघायला पाहिजे. होय. म्हणजे एक सिंगल आपण जो मगाशी विचार केला म्हणजे सिंगल म्हणायचं त्याच्याबद्दल काही माहिती नसायची आणि ती नाही म्हणायची आणि मग हातचं स्थळ चांगलं 100% घालवून म्हणजे केवळ टाकायचं. सगोत्र आहे म्हणून नको, केवळ एक नाणे म्हणून नको, बरोबर. असं करण्यापेक्षा मग ग्रह काय आहेत, ग्रहांची दृष्टी काय आहे होय. किंवा आता आपण जे बोललात की जे भाव एवढं आहेत सुद्धा बघण्याची गरज नाही नाहीये. गौरीताई. मी तुम्हाला सांगितलेल्या 9 गोष्टी ह्या बघायला साधारणतः 5 मिनिटं लागू शकतात. ओके. त्या 5 मिनिटाचा एक सहज सर्वसामान्य पॅटर्न आहे. आपण जी गृहीत आहे मी तुम्हाला मगाशी म्हटलं तशा पद्धतीने की आपण जुळवतो गुण जे फक्त रास आणि नक्षत्र याच्यावरनं आपल्याला कळतं, त्याच्यावरनं अख्खी पत्रिका कळत नाही. शीतावरनं फक्त भाताची परीक्षा होऊ शकते, शीतावरनं स्वयंपाकाची परीक्षा होऊ शकत नाही. त्यामुळे हे गुण जमवण्यापेक्षा या पद्धतीने पत्रिकेचा नुसता एक फक्त विचार करा. म्हणजे आपण जे 33% 40% हे जे सगळ्या फिल्टर्स लागतात ते फिल्टर तिथे थांबणं बंद होईल आणि डोळसपणाने आपण मुलाच्या किंवा मुलीच्या मानसिकतेवर विचार करायला लागेल. मी बोलता मला आता आठवलं की नुसता राग एवढी एक भावना जरी घेतली तरी त्याच्या एवढ्या डिग्री आहेत ना हो की काय थोडीशी चिडचिड, संताप, तळपायाची आग मस्तकाला, असं आता या पॅटर्नमध्ये पण म्हणजे पत्रिकेत बघायला लागतील लोक. निश्चित याचं कारण असतं की तुमचा रिॲक्ट होणारा ग्रह
तुमचं लग्न रास आणि तुमची रास या 3 गोष्टींवरनं तुमचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे, भावनात्मकदृष्ट्या तुमचं व्यक्तिचित्र काय आहे हे एका मिनिटात लक्षात येऊ शकतं. त्यामुळे या गोष्टी बघितल्यानंतर म्हणजे कर्क राशीचा जर अतिशय मऊ, हळवार, संवेदनशील असणारा मनुष्य आहे आणि त्याला तुम्ही जर मेष राशीसारखी, मंगळाच्या राशीसारखी मुलगी दिलीत तर रोज घरात टॉम अँड जेरीचा शो होणार हे काय सांगायला वेगळं लागायची गरज नाही. परंतु त्या अशा वेळेला पत्रिकेतल्या लग्नस्थानाचा पण विचार व्हायला पाहिजे, त्याच्या सवयीचा पण विचार व्हायला पाहिजे. म्हणजे एका ठिकाणी जर असं असेल की या मुलाची रास कर्क आहे पण त्याचं लग्न सिंह आहे, तर तो आपल्या मतावर ठाम असू शकतो, त्याची सशक्त विचारसरणी असू शकते, तो कदाचित थोडासा डॉमिनेटिंग असू शकतो, तो मनातनं हळवा आहे पण कृतीतनं तो हळवा असेलच असं सांगता येत नाही. एवढ्या गोष्टींपुरतं आपण नक्की बघायला पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्या इकडे आता ज्योतिष सांगणाऱ्या मंडळींनी अमुक राशीचा मनुष्य आणि त्याच्यावरचे नवरा बायकोचे सवंग विनोद येऊन या गोष्टी इतक्या स्पॉईल करून टाकलेल्या आहेत. मुळात माझं नेहमीचं म्हणणं असं आहे की नवरा बायकोचे विनोद हे समाजाचे आपल्याला हसायला किंवा जेव्हा आपल्याला हसू काय येतं, कारण जी गोष्ट आपल्या याच्यात घडलेली असते आणि ती 4 चौघात बोलली जाते, त्याचं जे विनोद साधर्म्य असतं त्या साधर्म्यातनं आपल्याला या सगळ्या गोष्टींमधनं हसू येतं. पण हा हसण्यासारखा विषय नाही. नवरा बायकोंचे विनोद जेव्हा मी वाचतो त्यावेळेला मला मनातनं थोडंसं वाईट वाटतं की लग्न संस्थेसारख्या सशक्त संस्थेवर अशा प्रकारचे विनोद येणं आणि त्याच्या पद्धतीतनं त्याची बदनामी होणं याच गोष्टीच्या मुळात मी विरोधात आहे. त्यामुळे ही गोष्ट विनोदासारखी साठी नाही आणि आपल्या जोडीदाराकडे अतिशय प्रेमाने आणि अतिशय आदराने बघून आयुष्यातल्या सगळ्या आनंदाचे रंग आपल्याला घेता आलं पाहिजे. ती गोष्ट तुम्हाला याच्यातनं साधू शकते. आणि मला असं वाटतं ना की नेहमी एखाद्या माणसाबरोबर राहत असताना तो माणूस हळूहळू उलगडला जाणारच आहे ना. 100%. म्हणजे कुठलीही एखादी घटना घडली तर या घटनेत माझा पार्टनर कसा बरं वागतो, अजून 6 महिन्यांनी घडली तर दुसऱ्या घटनेत कसा बरं वागतो, याच्यात जी गंमत आहे ना ती गंमत पत्रिका बघून आधी जात नाही का? हॉरर फिल्म किंवा पुढे काय घडणार आहे ते माहीत नसताना एकदम तुमच्या समोर जेव्हा एखादी गोष्ट थाडकन येते त्याच्याऐवजी हे थोडं बरं आहे असं नाही का वाटत तुम्हाला? पण सगळ्या पत्रिका थोडक्यात हॉरर फिल्म सारख्या असतात. नाही, पण कसं असतं की येणारा जो अनुभव असतो तो रोलर कोस्टर सारखा असतोच. प्रत्येक लग्नामध्ये प्रत्येक रोलर कोस्टर कधी सरळ जात नाही, कधी तो उंचावरनं खाली जातो आणि कधी खालून उंचवर पण जाऊ शकतो. त्यावेळेला पोटात उठणारे जे गोळे असतात ते गोळे नक्की कधी येतील तेवढंच फक्त पत्रिका सांगू शकते. फक्त ते तुम्ही अझम्पशन करू नका की हे नेमकं असंच असणार आहे. मी मंगळाच्या बद्दल बोलत असताना गौरीताईंशी पण बोललो. मंगळ हा आयुष्यातला पिन काढलेल्या बॉम्ब सारखा विषय लोकांनी करून ठेवलेला आहे असं माझं मत आहे. याचं कारण तुम्हाला मी गंमत सांगतो की 12, 1, 4, 7 आणि 8 या स्थानामध्ये पत्रिकेत मंगळ असतात. तुम्हाला सांगायला नकोच, कारण मुलाच्या किंवा मुलीच्या आईला आणि विशेषतः लग्न करायला असलेल्या मुला-मुलींच्या विषय अगदी 100% पाठ असतात. मंगळ हा जो पत्रिकेतला ग्रह आहे तो मंगळ ऊर्जेचा कारक आहे. मंगळाला पत्रिकेतला सेनापती म्हटलं जातं. मंगळ हा तुमच्यातलं धैर्य, धाडस, साहस, ऊर्जा आणि स्वयंस्फूर्तता यासारख्या गोष्टी पत्रिकेमध्ये देतो. 1680 पर्यंत जोपर्यंत कर्नाटकात मंगळाच्या बद्दल मंगळ संहिता लिहिली गेली नव्हती तोपर्यंत मंगळाचं स्तोमच नव्हतं. तुम्ही कधी वाचलंय का पुराणात की विष्णूंनी लक्ष्मीचा मंगळ बघितला किंवा शंकरांनी ना जरा पार्वतीची मंगळाची पत्रिका आहे का असं बघितलं? असलं काही वेडेपणा नव्हता. मंगळ हा माणसाला धाडसी बनवतो. मंगळ हा पत्रिकेत निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावतो. जर पत्रिकेतला मंगळ हा नीच राशीतला असेल तर मुलगा किंवा मुलगी 100% बावळट आहेत असं माझं जाहीर विधान आहे. त्याच्याबद्दल कोणीही काही म्हणू शकत नाही. आता पत्रिकेत जेव्हा आपण मंगळ बघायला सुरुवात करतो त्यावेळेला मंगळाची मुलगी असेल तर मंगळाचाच मुलगा पाहिजे. म्हणजे तुम्ही जर दोषी असाल तर तुम्हाला आणखीन एक दोषी मनुष्य आणून मग त्या दोघांचं सगळं बरोबर तर चाललंय तो सुधारायचा आपण प्रयत्न करायचा नाही. म्हणजे मंगळ असेल तर मंगळाचीच मुलगी बघायची किंवा मंगळाचाच मुलगा बघायचा. याच्यासारखा वेडेपणा नाही. हे का ते समजून सांगतो. कारण मंगळाची मुलं किंवा मुली या 4 स्थानामध्ये 12वं स्थान जे असतं ते धर्मकार्याचं स्थान असतं. त्याचा संपूर्ण शरीरातल्या बायोसिस्टीमशी एक फार महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे अझम्पशन या गोष्टीचा त्याच्यावर परिणाम असतो. लग्नस्थानात जर मंगळ असेल तर तुमची कृती आणि तुमची स्वयंस्फूर्तता आणि तुमचा राग या गोष्टी त्याच्यात कळू शकतात. सुखस्थानात असलेला 4था मंगळ जो असतो तो तुमची कुटुंबाबद्दल वाटणारी जी आत्मीयता असते त्या आत्मीयतेशी कारक असतो.
सप्तम स्थानातला असलेला जो मंगळ असतो तो जोडीदाराशी असणारं तुमचं अत्यंत गोपनीय आणि खाजगी बिहेवियर, ज्याला आपण तुमचं प्रायव्हेट लाईफ म्हणतो, त्याच्याशी असतं. आणि अष्टम स्थानात असणारा जो मंगळ आहे तो तुमचा रोग या गोष्टीशी असणारा मंगळ असं म्हणून त्याच्या जनरलाइज कॅटेगरीज मी दाखवतो.